24 सप्टेंबर 2007 आपल्या देशाची इंडियन क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन घरी येतात. त्याच्यानंतर क्रिकेट सारख्या स्पोर्टला घेऊन इंडियामध्ये माहोलच चेंज होतो. तर 2008 नंतर इंडियाच्या प्रत्येक स्पोर्ट्समध्ये फिटनेसचा कल्चर चालू झाला आणि ह्याच बदलत्या कल्चरमध्ये लपली होती मोठी बिझनेस अपॉर्च्युनिटी आणि ती म्हणजे एनर्जी ड्रिंक. आणि हीच अपॉर्च्युनिटी बघून रेड बुल 2009 ला मार्केटमध्ये एंट्री घेतो. पण एकच प्रॉब्लेम होतो, तो म्हणजे प्रीमियम प्राइसिंग. एका नॉर्मल व्यक्तीसाठी रेड बुल खूपच महाग होता, पण फिजिकली ऍक्टिव्हिटी तर होत तर एनर्जी ड्रिंक तर हवीच होती. आणि मार्केटच्या ह्याच डिमांडला बघून पेप्सिकोने आपल्या ब्रँडला लॉन्च केला आणि तो म्हणजे स्टिंग. आज 2024 मध्ये पेप्सी, 7up, माउंटन ड्यू, मिरिंडा, पेप्सिकोचे जेवढे पण ब्रँड आहेत त्या सर्वांना मागे काढत स्टिंग बनला आहे पेप्सिकोचा फास्टेस्ट ग्रोईंग ब्रँड. पण प्रश्न असा पडतो की हे सर्व झालं कसं? स्टिंगने असं काय केलं की एवढ्या कमी वेळात एवढा मोठा ब्रँड झाला? नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला आपला टॉपिक आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. तर 2017 मध्ये पेप्सिको आपलं एनर्जी ड्रिंक ग्लोबल ब्रँड स्टिंगला इंडियामध्ये लॉन्च करतात. आणि पेप्सी कंपनीला माहित आहे की इंडियाच्या माणसांना काय हवंय आणि ह्याचा फायदा घेऊन त्यांनी विचार केला की स्टिंगला मोठा ब्रँड बनवायचा असेल तर फक्त शॉपिंग मॉल मध्येच नाही तर प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौकाच्या दुकानात ब्रँडला पोचवावं लागेल, कारण तिकडे पण प्रोडक्ट कंझ्युम केला पाहिजे. पण सर्व गल्ली चौकात प्रोडक्ट विकण्यासाठी फक्त त्या प्रोडक्टला तिकडे ठेवून अर्थ नाही. खूप सारे असे बिझनेस फॅक्टर्स आहेत ज्यांचा इकडे विचार करावा लागतो, जसं की प्राइसिंग. कारण बघा, स्टिंगचं इंडियामध्ये येण्या अगोदर इंडियामध्ये एनर्जी ड्रिंक होते, पण त्यांना खूप प्रीमियम प्रोडक्ट सारखं बघितलं जायचं. पण जर कोणत्या प्रोडक्टला गली गलीमध्ये विकायचं असेल आणि त्याला प्रीमियम प्रोडक्ट बनवलं तर तिकडे तो कधीच विकला जाणार नाही. त्यामुळे पेप्सीने प्रीमियम प्रोडक्टवर फोकस न करता इंडियामध्ये एनर्जी ड्रिंकचं एक मोठं मास मार्केट सब सेगमेंट बनवला जाऊ शकत होता. पण ह्यात एक प्रॉब्लेम आहे की कोल्ड ड्रिंक सारखी कल्टेड मार्केटमध्ये एक नवीन ब्रँडला इंट्रोड्यूस करणं आणि त्याला पॉप्युलर बनवणं हे खूप एक मोठं चॅलेंज होतं. पण पेप्सिकोने हे ह्यामुळे करून दाखवलं कारण पेप्सिको जवळ हे 3 स्पेशल ऍडव्हान्टेजेस होते. पहिला आहे मार्केट स्टॅटिस्टिक. बघा, पेप्सिको 1980 पासून इंडियामध्ये बिझनेस करत आहे आणि आज कदाचित इंडियामध्ये अशी जागा असेल जिथे पेप्सिकोचे प्रोडक्ट नसतील भेटत. म्हणून कंपनीला चांगलंच माहित होतं की कोणाला कुठे काय आवडतं, मग तर टेस्ट असो, कन्झम्पशन असो किंवा प्राइस पॉइंट असो. प्रत्येक गोष्टीची कंपनीला पहिल्यापासून इन्फॉर्मेशन होती आणि स्टिंग लॉन्च करताना कंपनीने ह्याच डाटाचा यूज केला. दुसरं म्हणजे सिमिलर मार्केट इन हँड एक्सपिरियन्स. इंडियामध्ये स्टिंग लॉन्च करण्या अगोदर स्टिंगला व्हिएतनाम कंट्रीमध्ये लॉन्च केले होते आणि तेही 2002 मध्ये. 20 वर्षानंतर व्हिएतनाम कंट्रीमध्ये ही ड्रिंक पॉप्युलर झाली आणि त्याच स्ट्रॅटेजीचा यूज करून इंडियामध्ये सुद्धा लॉन्च केली. पण काहीच फायदा नसता झाला जर ही तिसरी ऍडव्हान्टेजेस नसती तर. तिसरं आहे फर्स्ट मुव्हर्स ऍडव्हान्टेजेस. एनर्जी ड्रिंक ज्याला इंडियामध्ये एक प्रीमियम प्रोडक्ट म्हणून बघितलं जायचं, तेच स्टिंग आल्यानंतर अफोर्डेबल प्राइस मध्ये सर्वांच्या हातात पोहोचू लागली आणि इंडियातला पहिला ब्रँड आहे जो हे करू शकलाय. पण स्टिंगला हे सक्सेस भेटलंय ते फक्त ह्या ऍडव्हान्टेजेस मुळे आहे असं नाही, कारण स्टिंगकडे जेवढे पण ऍडव्हान्टेजेस होते हे कामीच नसते आले जर ऍडव्हान्टेजेसचा फायदा घेऊन त्यांनी स्ट्रॅटेजीज नसत्या बनवल्या आणि त्या स्ट्रॅटेजीज नीट एक्झिक्यूट नसता केल्या. तर मित्रांनो, तुम्हाला हे पॉइंट्स आवडले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.